नमस्कार, मी राणी कासलीवाल. ATV न्यूज मध्ये आपले स्वागत. आठवड्यापासून शहरातील विविध ठिकाणी पोलीस कॉम्बिंग ऑपरेशन राबवत असून यावेळी हजारो वाहनांवर कारवाई केली जात आहे. या ऑपरेशनसाठी स्वतः पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा रस्त्यावर उतरले आहेत. अहमदनगर शहरात आठवड्यापासून शहरातील विविध ठिकाणी पोलीस कॉम्बिंग ऑपरेशन राबवत असून यावेळी हजारो वाहनांवर कारवाई केली जात आहे. या ऑपरेशनसाठी स्वतः पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा ही रस्त्यावर उतरले आहेत. या ऑपरेशनसाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई जोरात सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी लोकमत कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले कॉम्बिंग ऑपरेशन रात्री 8 वाजेपर्यंत सुरू होते. या ऑपरेशनमध्ये वाहनांचा परवाना नसणे, हेल्मेट नसणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, ट्रिपल सीट, विनाक्रमांक फॅन्सी नंबर प्लेट, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, 4 चाकी वाहने यांचीही तपासणी करण्यात आली. यावेळी अनेक वाहनधारकांना दंडही ठोठावण्यात आला. यामुळे वाहन चालकांनी आपली कागदपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहे. यामध्ये विशेषतः अल्पवयीन मुलांवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांकडे दुचाकी अथवा 4 चाकी वाहने देऊ नयेत. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.